ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे का डेटाबेस काय असतं? डेटाबेस सर्व्हिस काय असते माहिती आहे? डेटाबेस काय असतं तुम्ही बघितलंय का कधीतरी? डेटाबेस हा नाव ऐकलंय का? लिनक्स मध्ये करून बघितलंय का डेटाबेस? करून बघितलंय का? डेटाबेसवर काम करून बघितलेलं आहे का? नाही? तर स्टोरेज टाइप्स किती बघितले आपण AWS मध्ये? किती? स्टोरेज टाइप्स किती बघितले आहेत? मी S3 क्लासेस नाही विचारतोय, मी स्टोरेजचे टाइप्स किती बघितलेले आहेत? कोणते कोणते? ऑब्जेक्ट स्टोरेज, ब्लॉक स्टोरेज, आणखी फाईल स्टोरेज बघितलं, राईट? नेटवर्क फाईल स्टोरेज, EFS. आता आणखी एक स्टोरेज टाइप बघायचा आहे, तो म्हणजे स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट मध्ये कशा पद्धतीने डेटा स्टोअर करायचा ते. ओके, तर तुम्हाला माहिती असेल आपण डेटा स्टोअर करतो रोज अँड कॉलम्स मध्ये. कशात करतो? कशामध्ये? रोज अँड कॉलम्स मध्ये आपण डेटा स्टोअर करतो. कुठे करतो माहिती आहे का? तुम्ही जनरल बेसिसवर जेव्हा लॅपटॉपवर तुम्ही काम करता, डेटा स्टोअर करता, नाव, गाव, वस्तू, प्राणी, सगळ्या गोष्टी त्या तुमच्या प्रॉपरली सिंक असल्या पाहिजेत, आणि जेव्हा तुम्ही नाव सर्च केलं तर पूर्ण इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे. क्लिअर ना? S3 आपण यूज केला. S3 मध्ये असं काही आहे का? प्रॉपर आपल्याला नाव, वस्तू, नाव आणि प्लेसेस वगैरे असं लिहिता येईल? नाही. EFS मध्ये आहे का? नाही आहे. नेक्स्ट, EBS मध्ये आपल्याला काही करता येतं का? असं नाही करता येत. आपल्याला तिथे फक्त स्टोरेज, इमेजेस आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला करता येतात. बट येस, तुम्हाला माहिती असेल एक्सेल, MS एक्सेल. MS एक्सेल मध्ये कशा पद्धतीने डेटा असतो? रोज आणि कॉलम्स मध्ये असतात, राईट? स्क्रीन शेअर्ड आहेत का माझी? स्क्रीन शेअर्ड आहे. ओके, आहे सर, आहे. सो रोज अँड कॉलम्स मध्ये आपण डेटा शेअर कशामध्ये टाकतोय? MS एक्सेल मध्ये टाकतोय. तर आता ते आपला क्लाउड मध्ये कसं करायचं? तर क्लाउड मध्ये डेटा वगैरे, MS एक्सेलची पण काही एक लिमिट आहे. MS एक्सेल मध्ये क्वेरीज वगैरे रन करायला लागतात, त्याच्यामध्ये पण काही इश्यूज होतात, बरोबर ना? पण तो हार्डवेअर आपल्या एका लॅपटॉप बेसवर आहे. पण आता इथे कसं करायचं? क्लाउड मध्ये काम कसं करायचं? तर क्लाउड मध्ये आपल्याला यूज करावा लागतो डेटाबेस. रोज अँड कॉलम्स मध्ये जर डेटा आपल्याला पुट करायचा असेल, स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट म्हणतात त्याला, तर त्यासाठी यूज काय करणार आपण? डेटाबेस. कळलं? काय असेल डेटाबेस? म्हणजेच काय असेल? तुमची इन्फॉर्मेशन एका स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये ठेवणे, त्या प्रोसेसला म्हटलं जाते डेटाबेस. ज्यामध्ये आपण त्या व्हॅल्यूज ठेवतोय, ज्यामध्ये आपण तो डेटा ठेवतोय, त्याला काय म्हटलं जाईल? डेटाबेस. ठीक आहे. तर आता ऍक्च्युअली डेटाबेस आहे काय आणि कशा पद्धतीने काम करतो? तर AWS मध्ये आपण बघणार RDS. ओके, सो डायग्राम कडे लक्ष द्या. हा असेल तुमचा डेटाबेस, ज्यामध्ये तुम्ही स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट मध्ये डेटा सेव्ह करणार. बट आता हा डेटाबेस, मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळे असे सॉफ्टवेअर्स आहेत, सॉफ्टवेअर्स म्हणू शकतो आपण सध्याच्या कंडिशनला, किंवा डेटाबेस इंजिन म्हटलं जाते त्यांना. त्यांचा आपल्याला यूज करावा लागतो डेटाबेस क्रिएट करण्यासाठी. कळलं का काय म्हणतोय मी? जसं आता MS एक्सेल आहे, MS एक्सेल सोडून दुसरं पण आहे ना. मोबाईल मध्ये वेगळं येते, कुठल्या दुसऱ्या लॅपटॉप मध्ये दुसरं येते, सगळेजण MS एक्सेल यूज करतो असं आहे का? नाही. तर रोज अँड कॉलम फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर आपण कुठलाही सॉफ्टवेअर यूज करू शकतो, करेक्ट? तर त्याच पद्धतीने इथे आपल्याला डेटाबेस क्रिएट करण्यासाठी डिफरंट इंजिन्स यूज करावे लागतात. यांना काय म्हटलं जातं? डेटाबेस इंजिन. ओके, सो दिस इज नथिंग बट अ डेटाबेस इंजिन. कळलं काय होणार? डेटाबेस इंजिन. आता यावर हा डेटाबेस इंजिन आहे. आता MS एक्सेल मध्ये तुम्ही जे काही डेटा टाइप करताय, ऍड करताय, त्याच्यावर काही क्वेरीज करताय, फॉर्म्युलेज लावताय, काय करताय? ऍक्च्युअली तुम्ही त्याच्यावर वर्किंग करताय. तर इथे जर यामध्ये जर वर्किंग करायचं असेल, या डेटाला मॅनेज करायचं असेल, तर इथे आपल्याला यूज करावं लागतं कर्ड ऑपरेशन. काय यूज करावं लागतं? कर्ड ऑपरेशन.
सो एक असेल तुमचं कर्ड ऑपरेशन साठी, कर्ड ऑपरेशन मीन्स व्हॉट सर? कर्ड ऑपरेशन मीन्स व्हॉट? क्रिएट, रीड, डिलीट, मॉडिफाय. काय असेल? मी आता माहिती नाही मी कर्ड CURD आहे की CRUD आहे. क्रूड ऑपरेशन्स काय म्हणतात त्याला? कर्ड ऑपरेशन. येस, हिअर क्रिएट, रीड और सिलेक्ट. अच्छा, मी मागे पुढे लिहिलेलं आहे, आर आधी येतो. क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट. तर हे कशासाठी यूज केलं जातं? तर आपल्या डेटाबेस मध्ये डेटा ऍड करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी यूज केलं जाते काय? कर्ड ऑपरेशन्स. तर आता हे जे कर्ड ऑपरेशन आपल्याला यूज करायचं असेल, CRUD, राईट? मी इथे थोडस मिस केलंय. आता हे जे ऑपरेशन्स आपण करणार, क्रिएट, डिलीट, मॉडिफाय वगैरे, तर हे आपण कुठे करणार? डेटाबेस मध्ये. आता हे करायचं कशाने आहे कर्ड ऑपरेशन्स? तर यासाठी आपल्याला एक लँग्वेज यूज करावी लागते. यासाठी काय यूज करावी लागते? एक लँग्वेज यूज करावी लागते. आणि ती लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज असणार आहे? स्क्वेल लँग्वेज. काय? कोणती लँग्वेज? स्क्वेल लँग्वेज. SQL, स्क्वेल लँग्वेज. आता व्हॉट इज दिस SQL? SQL काय आहे हे? तर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. याचा यूज करावा लागतो आपल्याला कोणते ऑपरेशन्स करण्यासाठी? कर्ड ऑपरेशन्स करण्यासाठी. कुठे करायची आहे? तर डेटाबेस मध्ये करायची आहे. फ्लो समजला? तर ह्या 3-4 ही गोष्टी सोबत काम करणार तेव्हा कुठे आपला डेटा प्रॉपरली मॅनेज होणार. अंडरस्टूड? आणि डेटा मॅनेज कसा होतो? तर कॉलम्स आणि रोज मध्ये. क्लिअर झालं? आणि आता हे जे आहे रोज अँड कॉलम्स मध्ये, तर हा आपल्या AWS मध्ये कुठे यूज करणार आपण? हा आपल्या AWS मध्ये सर्व्हिस आहे कोणती? RDS, डेटाबेस सर्व्हिस. आणि हे RDS काय आहे ऍक्च्युली? तर RDS आहे आपलं रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस. आता रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस, RDS in AWS. क्लाउड डेटाबेस सर्व्हिस काय आहे? तर गेट युअर डेटाबेस स्टार्टेड विथ 20 GB फ्री. हे तर दिलेलं आहे ऑप्शन्स. बट व्हॉट इज RDS? काय झालं? ओके, क्लिक झालंय. सो RDS काय आहे हे? तर याचा फुल फॉर्म असतो रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस. आता सर रिलेशनल म्हणजे काय? रिलेशनल म्हणजे तोच डेटा जो आता आपण रोज आणि कॉलम्स मध्ये ठेवणार. रिलेशनल म्हणजे काय? असा डेटा जो स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट मध्ये असतो, रोज कॉलम्स मध्ये असतो, पूर्ण प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये. अंडरस्टूड? तो त्याला काय म्हणणार? रिलेशनल. आणखी असते हा RDS झाला नॉन रिलेशनल डेटाबेस. कोणता असेल? नॉन रिलेशनल डेटाबेस. म्हणजेच तो काय असेल? तो सुद्धा डेटाबेस आहे, बट तिथे काही स्ट्रक्चर असेल का? नाही. तुम्ही कसंही ऍड करा, ते फक्त रोज अँड कॉलम्स मध्ये ऍड होत जाणार. त्याचं काही प्रॉपर स्ट्रक्चर राहणार नाही. जो डेटा तुम्ही ऍड केला तो डेटा तिथे ऍड होत जाणार. रिलेशनल अँड नॉन रिलेशनल. तर 2 टाईपचे डेटाबेसेस आपण इथे बघणार आहोत. डेटाबेस मध्ये कोणतं टाईप? 2 टाईप्स. सो हा जो डेटाबेस आहे, हा डेटाबेस मध्ये 2 टाईप. एक असेल RDS जो की आपण आता यूज करणार, आणि दुसरा जो असतो तो दुसरा कुठला असेल? नॉन रिलेशनल, राईट. सो मी यालाच कॉपी करतोय, इकडे ठेवणार. सो दुसरा असेल नॉन रिलेशनल. बट यासाठी आता हे क्वेरी लँग्वेज लागेल का? यासाठी ही क्वेरी लँग्वेज लागेल का? नाही. तर यासाठी आपल्याला सिंपल डेटा ऍड करण्याचा आहे, क्वेश्चन पुश काय म्हणतात त्याला, पुश पुल करायचं काम करायचं. डेटा फक्त ऍड करत जायचं. अंडरस्टूड? तर नॉन रिलेशनल साठी आपल्याला क्वेरी लँग्वेजची गरज पडणार नाही. क्वेरी लँग्वेज कशासाठी आवश्यक असते? तर फक्त स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट मध्ये डेटा
ऍड करण्यासाठी, जो की यूज होणार कशामध्ये, RDS मध्ये, रिलेशनल डेटाबेसेस मध्ये. अंडरस्टूड. तर रिलेशनल डेटाबेसेस मध्ये तुम्हाला माहिती असेल MySQL. तर याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत ते बघू आपण. याचे एक्झाम्पल्स म्हणजे MySQL, माहिती आहे MySQL, ओके. देन तुम्हाला माहिती असेल पोस्टग्रेस माहिती आहे. तर पोस्टग्रेस असेल, आणखी मायक्रोसॉफ्ट SQL, MS SQL असेल. क्लिअर, मायक्रोसॉफ्टचा MS SQL. नेक्स्ट असेल Oracle DB, MongoDB, Oracle DB. ठीक आहे. तर हे जे काही एक्झाम्पल्स आहेत हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, RDS चे एक्झाम्पल्स आहेत. आता इथे नॉन रिलेशनल डेटाबेसचे एक्झाम्पल्स काय असणार, तर नॉन रिलेशनलचे डेटा एक्झाम्पल्स असेल तुमचे DynamoDB. ओके, सध्याच्या कंडिशनला DynamoDB सारखे एक्झाम्पल्स आहेत. आता भरपूर सारे आहेत मार्केटमध्ये जे तुम्हाला सर्च करावं लागतील, अल्टरनेटिव्ह तुम्हाला मिळून जातील, भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत. तर डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन की हे यापैकी कोणता डेटाबेस यूज करतात, डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन. आता जसं माझ्या कंपनीबद्दल जर डिस्कस केलं तर मी यूज करतो पोस्टग्रेस. ठीक आहे, MySQL यूज करायचे, पण आता आम्ही स्विच करतोय कशामध्ये, पोस्टग्रेसमध्ये, रिलेशनल डेटाबेस डेटा स्टोअर करण्यासाठी. क्लिअर झाली ही गोष्ट. ठीक आहे. आता हे जे ऑपरेशन्स आहेत हे ऑपरेशन्स आपल्याला कुठे करायचे आहेत, AWS वर करायचे. अंडरस्टूड. तर त्यामध्ये दोन सर्व्हिसेस दिसेल तुम्हाला, RDS म्हणून आपण यूज करतोय कोणता, हिअर इथे अरोरा नाव दिलेलं आहे, अरोरा अँड RDS. अरोरा हा आहे AWS चा स्वतःचा बनवलेला. येस, लेट मी चेक. होऊ शकतं मी बहुतेक मिस पण करू शकतो की अरोरा हा AWS चाच आहे की नाहीये, ते चेक करू, थोडं कन्फ्युजन वाटेल, बघू. तर नॉन रिलेशनल डेटाबेस काय असेल, NoSQL डेटाबेस म्हणतात त्याला. काय, NoSQL, SQL स्ट्रक्चर्ड आहे का त्याला, काही नाहीये, तर तो NoSQL मध्ये जातो. NoSQL डेटाबेस म्हणजे काय असेल, तर स्टोर डेटा इन अ फ्लेक्सिबल नॉन टॅब्युलर फॉर्मॅट सच एज डॉक्युमेंट्स, की व्हॅल्यू पेअर्स, ओके, graphs or white columns rather than rigid rows and columns. rows and columns ठीक आहे असणार तिथे, बट जरुरी नाही की त्याच फॉर्मॅट मध्ये जायला पाहिजे. आपण डॉक्युमेंट्स पण पाठवू शकतो, आपण की आणि व्हॅल्यू पेअर्स पण ठेवू शकतो, जसं की नेम इक्वल्स टू राजेश, नेम इक्वल्स टू सूरज, अशा व्हॅल्यूज पण आपण यामध्ये स्टोअर करू शकतो. इवन तुमचा डेटाबेस, इवन तुमचा काय डॉक्युमेंट असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे ठेवता येईल. इवन तुमच्या काही ग्राफ्स वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे ठेवता येईल. तो डेटाबेस म्हणजे कोणता डेटाबेस, NoSQL डेटाबेस. अंडरस्टूड. तर दोन टाईपचे डेटाबेसेस आहेत आपल्याला यूज करायचे, एक कोणता आहे रिलेशनल, एक दुसरा नॉन रिलेशनल. रिलेशनल मध्ये काय यूज करावं लागेल, कर्ड ऑपरेशन. कर्ड ऑपरेशन साठी काय यूज करावं लागेल, स्क्वेल. क्लिअर, ओके. आय होप एवढं समजलेलं आहे, गुड. तर इथे बघा RDS, रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस, जे की आपण स्ट्रक्चर क्रिएट करणार आणि त्या स्ट्रक्चर मध्ये पास करणार. आता यामध्ये हे क्रिएट करायचं असेल याचे बेनिफिट्स वगैरे इथे बघा तुम्ही काय आहे, इझी टू मॅनेज, चॉईस ऑफ इंजिन्स, व्हॉट वी सेड हिअर इन द डायग्राम. चेक, काय पाहिजे, डेटाबेस इंजिन पाहिजे. आणि इंजिन म्हणून तुम्ही काय काय यूज करू शकता, दीज आर दी टर्म्स, MySQL, Postgres, MS SQL, Oracle DB, आणखी भरपूर सारे असणार. तर यांना तुम्ही काय बोलणार, आता इंजिन्स म्हणणार. ह्या इंजिन्स यूज करणार, यावर तुम्ही कट ऑपरेशन्स करणार, SQL लँग्वेजचा यूज करून, आणि तुमचा डेटा स्टोअर करणार. काही कन्फ्युजन आहे इथपर्यंत, नाही. आता हे करायचं कसं, तर NoSQL डेटाबेस म्हणून असं काही आहे ना इथे. इथे फक्त डायरेक्टली तुम्हाला यूज करायला मिळेल काय, DynamoDB. अंडरस्टूड. सो याचे जर एक्झाम्पल्स वगैरे असेल तर आपण बघू शकतो, इमेजेस मध्ये आहेत का,
एखादा डिफरन्स पण बघता येईल आपल्याला. ही इमेज आपण ओपन करू. ओपन इमेज इन अ न्यू टॅब. तर हार्डवेअर सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट इथे दिलेली आहे. टेस्टिंग कंडिशन, युजर्स. तर डेटा कशा पद्धतीने स्टोअर होतो, तर इथे डेटाबेस बघा कशा पद्धतीने यूज होईल. आयडी, नेम, डिस्क्रिप्शन, ईमेल अँड पासवर्ड असं दिसतंय. पण इकडे काय आहे, कशाची एक आयडी होऊन जाईल, कशाची नेम होऊन जाईल, कशाची डिस्क्रिप्शन होऊन जाईल, काही सांगता येणार नाही. बट इकडे प्रॉपर आपला सिंटॅक्स असेल, प्रॉपर आपले कॅरेक्टर्स आपल्याला किती यूज करायचे ते सगळ्या गोष्टी असेल. आता ज्यांनी डेटाबेसवर काम केलेलं आहे त्यांना ही गोष्ट लवकर समजेल. ओके, बट जास्त काही टेन्शन घ्यायचे नाहीये. आपल्याला डेटाबेसवर एक्स्ट्रीम लेवलवर काम करायची गरज पडत नाही. तो सिंपल अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. तो क्रिएट कसा करायचा, त्यावर ऑपरेशन्स कसे यूज करायचे तेवढं. क्लिअर? सो दिस इज नॉट अवर. ठीक आहे, तर सिंपल बेनिफिट्स मध्ये चॉईस ऑफ इंजिन्स आपण करू शकतो. हाय अवेलेबिलिटी आहे आणि ऑपरेशनल एक्सपर्टीज आहे. ते पण आपल्याला सपोर्ट पण भेटतो यामध्ये. अंडरस्टूड? आता आपण हे क्रिएट कसं करणार? आता क्रिएट कसं करणार, तर सर्वात आधी एक टर्म असेल तुमची की तुम्ही काय करणार, एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करणार. एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करणार आणि त्यामध्ये डेटाबेस क्रिएट करणार. राईट? एक EC2 इन्स्टन्स, त्यामध्ये डेटाबेस इन्स्टॉल करणे. इन्स्टॉल करायसाठी खूपच इझी कमांड असतात. yum install MariaDB, yum install MySQL. बस एका कमांड मध्ये तुमचं इंजिन पण इन्स्टॉल होईल आणि तुमचा स्क्वेल लँग्वेज पण इन्स्टॉल होईल एकाच कमांड मध्ये. क्लिअर झालं? तर तुम्हाला कमांड्स कोणते यूज करावे लागतात मग? yum install एका इन्स्टन्सवर जर आपण करतोय तर. पण आता इन्स्टन्सवर जर आपण काम केलंय, ते इन्स्टॉलेशन केलंय, कमांड्स कोणते यूज करणार? yum install, apt install या कमांड्स. जर आपण एका इन्स्टन्सवर काम करतोय तर इन्स्टन्सवर थोडे इश्यूज येणार. कोणते इश्यूज येणार सांगा? एका इन्स्टन्सवर कसं करायचं ते तुम्हाला बघायचं असेल तर सिंपल एक इन्स्टन्स आपण क्रिएट करून बघू शकतो. आयडिया आहे का तुम्हाला कसं करतात? काही आयडिया आहे का? हा, आयडिया आहे का? सिंपल डेटाबेस नावाचा एक इन्स्टन्स आपण क्रिएट करू, उबंतू क्रिएट करू. तर प्रॉब्लेम काय होईल की आपला इन्स्टन्स आपला काय स्टोरेज ऑक्युपाइड करून ठेवतो ना. स्टोरेज 8 GB आहे, तर नेहमी जर आपला डेटा वाढतोय 8 GB एनफ राहील का? नाही, आपल्याला काय करावं लागेल, इन्क्रीज करत राहावं लागेल. करेक्ट ना? 8 GB मध्ये इन्क्रीज करत राहावं लागेल. अगेन आपली रॅम इफेक्टिव्ह आहे. रॅम मध्ये पण आपला तो जर डेटाबेस फास्ट प्रोसेस मध्ये आपल्याला ऍक्सेस वगैरे करायचं राहत असेल तर त्यावेळेस काय करणार आपण? होऊ शकते रॅमचा पण इश्यू येईल, फास्ट प्रोसेस देणार नाही. तर इथे हार्डवेअर लेवलवर थोडासा इश्यू येऊन जाईल की आपला डेटा वाढतोय बट हार्डवेअर सेम आहे. क्लिअर? तर इथे आता एका इन्स्टन्सवर डेटाबेस इन्स्टॉल कसा करायचा ते आपण बघू. इन्स्टॉल लेट्स कन्सिडर MariaDB in Ubuntu. ओके, सो एक सिंपल कमांड असणार आहे apt-get install MariaDB. दॅट्स इट. त्यापेक्षा जास्त काही असणार नाही. आणि त्यावर डेटाबेसवर काम कसं करायचं ते पण बघू. तर MariaDB ऍक्च्युअली काय आहे? MariaDB हा आहे काय? इंजिन, डेटाबेसचा इंजिन. So here are the basic commands. See, you can see MariaDB server and MySQL secure installation. That's it. Nothing more required. Then तुम्ही काय करणार? MariaDB आता एक डेटाबेस आहे. डेटाबेस काय असतो? सिक्युअर असतो. तुमच्या फोनमध्ये जर तुम्हाला, तुमचा फोन पण एक डेटाबेस सारखं काम करतो. तुमचा फोनमध्ये जर तुम्हाला लॉग इन करायचं असेल तुम्ही काय करता?
आयडी आणि पासवर्ड टाकल्याशिवाय तो लॉग इन करू देतो का? नाही, आयडी तिथेच असतो, पासवर्ड आपल्याला टाकायचा असतो. अंडरस्टूड? तर इथे सुद्धा आपण जोपर्यंत पासवर्ड सेट करणार नाही तोपर्यंत आपण आपल्या डेटाबेसचा ऍक्सेस देऊ शकणार नाही. ठीक आहे. ओके, सो लेट्स ट्राय इन्स्टॉलिंग MariaDB. आणखी चांगला एखादा इन्स्टॉल MariaDB ऑन बनतो, एखादा चांगला पेज बघतोय मी जेणेकरून आपण व्यवस्थित त्याला यूज करू. किंवा इथे कमांड्स दिलेले आहेत का? इनेबल MariaDB, स्टेटस इनेबल, MySQL सर्व्हर इन्स्टॉलेशन अँड दॅट्स पासवर्ड. ओके, इन्स्टन्स लॉन्च करायचं आहे, कन्फर्म हे बघू. आणि हे आपल्या एका इन्स्टन्सवर बघतोय आपण. बट AWS काय करतोय? आपल्याला पूर्ण सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. इथे आपल्याला मॅनेज करावं लागेल, स्वतः मॅनेज करावं लागेल. ऑटो स्केल करायचं तर स्वतः करावं लागेल, राईट ना? ऑटो स्केल करणे पण थोडंसं कठीण जाणार. तर ह्या सगळे इश्यूज येणार. बट लेट्स ट्राय एक्झिक्युटिंग हिअर. काही एक्स्ट्रा आपल्याला आवश्यक नसते, सिम्पली एक इन्स्टॉलेशन करणार. MySG, that's it, launch it. View all. Copy Cloud Shell. एक नॉर्मल EC2 इन्स्टन्स वर डेटाबेस कसा इन्स्टॉल करायचा आहे ते बघतोय आपण. देन आपण यूज करणार AWS ची सर्व्हिस, कोणती? RDS सर्व्हिस. हे तुम्ही करून बघितलेलं आहे का? इन्स्टॉलेशन वगैरे एका नॉर्मल इन्स्टन्स EC2 इन्स्टन्स मध्ये वगैरे लिनक्स मशीन वर केलंय का? ओके, लिनक्सचं जेव्हा तुमचं स्टडी सुरू होतं तेव्हा तुमचं डेटाबेस वगैरे काही करून बघितलंय? नाही? हो, पक्का? ठीक आहे, चलो. SSH-i ID_RSA Ubuntu @IP address एंटर. ठीक आहे, नेक्स्ट sudo -i जातोय मी. आणि ह्या ज्या कमांड्स इथे यूज केलेल्या आहे ह्या कमांड्स आपण एक्सेस करणार. याला थोडं साईडला घेतो, अल्ट टॅप करायला इझी राहील. सेम कमांड्स तुम्हाला डॉक्युमेंटेशन मध्ये मिळणार. apt-get update. Here you already know these commands. फास्ट काम करताय तेच आपल्याला पाहिजे, नाहीतर आपला इन्स्टन्स कधी काम करतो कधी करत नाहीये. just wait. आलंय ना लक्षात काय असतं डेटाबेस? लक्षात आलंय की नाही? ऑनलाईन मध्ये तुम्हाला समजलंय डेटाबेस काय असेल, कशा पद्धतीने यूज करायचं असेल? एक सिंपल आपण बघतोय EC2 इन्स्टन्स वर कसं इन्स्टॉलेशन करायचं. तर MariaDB सर्व्हर ही एक कमांड आहे, apt install. याला आपण इथे यूज करू. सेकंड कमांड राहील आपली these two commands, start MariaDB. ओके, एंटर आणि इनेबल MariaDB. इंजिन आपण इन्स्टॉल केलेलं आहे. यावर काम करायसाठी MariaDB ही कमांड एक्झिक्यूट करावी लागते. MariaDB नाही करायचं आहे तुम्हाला, MySQL करायचं आहे तर तुम्ही MySQL करा. काय करावं लागेल तुम्हाला? फक्त MySQL चा कमांड यूज करावी लागेल. सी स्टेटस काय? ऍक्टिव्ह आहे, दिसतंय? येस. आता यावर काम करायचं असेल तर MariaDB कमांड लाईन टूल यूज करावा लागतो.
काय झालं, स्टक झालाय. ओके, आलंय. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर याला पण रिफ्रेश करावं लागेल का? इंटरनेट स्लो चालतोय. जे की अनएक्सपेक्टेड आहे. बघू, आता करून बघू होणार की नाही. याची गरज नाही आहे, याला मी डिलीट करतो. ठीक आहे. तर क्लाउड शेल